नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी आज दहिसर चेक नाका या ठिकाणी उभा आहे, ज्या ठिकाणी टोल नाका आहे, मुंबईचं प्रवेशद्वार आहे। याच ठिकाणी आज वादग्रस्त वक्तव्याने सदैव पुढे असलेले आमदार वारिस पठाण या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये येणार होते। मीरा भाईंदर शहरामध्ये शांततेत व गुन्हा गोविंदाने 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंद उत्साहात सुरू आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी हिंदू मुस्लिम राईट होता वाचवला आहे आणि त्याच धर्तीवरती या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये आमदार वारिस पठाण येऊन काहीतरी वक्तव्य करतील व दोन गटामध्ये हिंदू मुस्लिम कुठेतरी वाद पेटेल अशी शंका मीरा भाईंदर शहर वसई विरार पोलिसांना या ठिकाणी लागली व त्यांनी लागलीच या विषयाला रोखण्यासाठी दहिसर चेकनाका या ठिकाणी आपला पोलीस बंदोबस्त घेऊन या ठिकाणी पोलिसांनी एक सुसज्ज असं एक काम केलेलं आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये आमदार वारिस पठाण एमआयएमचे आमदार वारिस पठाण हे जाणार होते व त्यांना या ठिकाणी विनंती करून त्यांना समजावून सांगून मीरा भाईंदर शहरामध्ये शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता या ठिकाणी आमदार वारिस पठाण यांना पोलिसांनी विनंती करून या ठिकाणाहून रिटर्न पाठवून मीरा भाईंदर शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी या ठिकाणी मोठं पाऊल उचलल्याचं या ठिकाणी दिसत आहे। मीरा भाईंदर प्रवीण कांबळे, नमस्कार, जय महाराष्ट्र। आप ट्रैफिक देखिए कितना है, आप मुंबई पुलिस को सबको कोऑपरेट कीजिए। आप एमएलए हैं और आपका लॉ ग्रेजुएट भी आपको मालूम है, ट्रैफिक बहुत है, सब कुछ जाने एक कानून का अगर प्रावधान बता दो आप सबका समय रुक जाओ। 144 लगाया है वो सर 144 मैं भाषण नहीं दे रहा हूँ, मेरा रोड शो नहीं है, मेरा आप करेंगे ना, आप फिर भी भीड़ जमा हो जाती है। आप इधर भी आए ना तो 50 लोग अभी तक यहाँ पे आए, आप उधर आएंगे तो और ज़्यादा लोग वहाँ पे आएंगे और फिर भीड़ कंट्रोल में नहीं रहेगी। हमारी गुजारिश है कि आप यहीं से वापस जाइए। अब 2 मिनट के लिए मेरे को जाने दो सब। नहीं, आपके लोगों को इधर बुलाते हैं, आपके साथ चलता हूँ मैं, आपके साथ चलने को तैयार हूँ मैं, लेकिन मेरे को मेमोरेंडम देना है। सोबत से कार्यकर्ते बोलवा सगळ्यांना 2 मिनटं पूरा ट्रॅफिक जाम। ऐसी बात नहीं, आतंकवादी नहीं, सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू पब्लिक के लिए कर रहे हैं हम सब। हाँ ये आ जाओ भाई, बैठिए घर में। हम लोग
वारिस पठाण भाई काय म्हणणं आहे तुमचं? काय झालं? काय म्हणणं, मला डिटेन करून घेऊन जात आहे पोलीस स्टेशनमध्ये. माझ्या संविधानचा राईट आहे तिथेही जायच्या. मी कमिशनरकडे जात असताना मी त्याला सांगितलं होतं 19 तारखेला मी येईल. मी आलो. मला एक निवेदन द्यायचं आहे साहेबांना की जे लोक बाहेरवरून येऊन हेट स्पीचेस देतात, मीरा रोड भयंकरचं वातावरण खराब करतात, महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करतात, त्याच्यामुळे किती गरिबांची दुकान नसतोबाबूत झाली आहे, त्याचा व्यवसाय खतम झाला आहे. मी आलो निवेदन देण्यासाठी की त्याच्या विरुद्ध आपण तक्रार घ्या, FIR घ्या, केस करा. त्याला काय नाही, मी मुंबईच्या, मी XMLA, मी ॲडव्होकेट, मी राष्ट्रप्रवक्ते. मला अशा रीतीने रोखायचे काय? संविधानची काय धज्जी उडवायची आहे का त्याला? पोलिसांचं मत आहे की पोलिसांनी FIR दाखल केले, अनेक आरोपींना अटक केलेली आहे. कुठे अटक करतो? येणार आहे, त्याला परवानगी दिलेली आहे की तू जे आणि तू वातावरणचा कर. हे सगळं ती चाल आहे. पोलीस काय करतात? वारिस पठाण आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद। मेरे चौड़ा चौधरी ओवैसी साहब जिंदाबाद। वारिस पठाण साहब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। वारिस पठाण साहब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। MIM जिंदाबाद। MIM जिंदाबाद। मुझे इलीगली अरेस्ट किया गया है, डिटेन किया। मीरा रोड में जा रहा था। मैंने कहा था मैं 19 तारीख के दिन मीरा रोड में पहुंचूंगा, कमिश्नर साहब को मिलूंगा, एक निवेदन का लेटर दूंगा कि भाई जो बार बार से लोग आके दंगा भड़काने की कोशिश कर रहे हैं उनके खिलाफ कार्रवाई की जाए। उनकी वजह से कितने बेगुनाह बेकसूर मुसलमानों की